नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण विभाग यांच्यामार्फत महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना राबविली जात आहे. पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. मित्रांनो, ZP पुणे सेस योजना.com या ऑफिशियल वेबसाईटवर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही तेथून देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत व कागदपत्रे काय आहेत व पात्रता काय आहे ही सर्व माहिती आपण थोडक्यात पाहूयात. तुम्ही पाहू शकता, जिल्हा परिषद 20% निधी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त महिला, मागासवर्गीय, त्यामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, नवबुद्ध महिलांना साहित्याचा लाभ घेण्यासाठी योजना राबविली जात आहे. मोफत शिलाई मशीन योजना. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो. ही योजना 100% अनुदानावर राबविण्यात येत आहे, त्यामुळे महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. आता या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत हे आपण व्यवस्थित माहिती समजून घेऊया. पहा मित्रांनो, मागासवर्गीय महिलांमध्ये अनुसूचित जातीमधील महिला असतील, अनुसूचित जमातीमधील महिला, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती व नवबुद्ध अशा मागासवर्गीय महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत, परित्यक्ता म्हणजेच एकल महिला आहेत, अशा महिलांसाठी सुद्धा ही योजना राबविण्यात येत आहे. आता आपण पाहूयात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे. मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2025. तुम्ही इथे पाहू शकता, 15 डिसेंबर 2025 या तारखे अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला जिल्हा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडमध्ये जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज असं तुमच्यासमोर ओपन होईल. इथे तुम्ही पाहू शकता, आपल्याला बरेच ऑप्शन दिसत आहेत. यामध्ये 3 नंबरचा जो ऑप्शन आहे विविध योजनांची माहिती, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो, अतिशय साधी व सोपी पद्धत आहे. त्यानंतर पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होईल. यामध्ये 2 नंबरचा जो ऑप्शन आहे समाज कल्याण विभाग, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बरेच आपल्याला ऑप्शन दिसत आहेत व जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग व आवश्यक कागदपत्रे असे बरेच ऑप्शन आपल्याला दिसत आहेत व या सर्व विभागामार्फत वेगवेगळ्या योजना ह्या राबवल्या जात आहेत. यामध्ये आपल्याला दुसरा नंबरचा जो ऑप्शन आहे समाज कल्याण विभाग, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज असं तुमच्यासमोर ओपन होईल व समाज कल्याण विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जात आहेत त्यांची सर्व यादी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे तुम्ही पाहू शकता, क्रमांक 3 मध्ये पहा, योजनेचे नाव जिल्हा परिषद 20% निधी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व मागासवर्गीय महिलांसाठी, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, नवबुद्ध महिलांना साहित्यांचा लाभ घेण्यासाठी शिलाई मशीन ही योजना राबविण्यात येत आहे. व खाली तुम्ही पाहू शकता, अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. इथे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो. अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा नाव व पत्ता व इतर माहिती, यामध्ये जन्मतारीख, प्रवर्ग, जात, इतर प्रवर्ग, आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर अशी साधी व सोपी माहिती विचारलेली आहे. सर्व माहिती व्यवस्थित वाचा व माहिती भरून घ्या व त्यानंतर पुढे क्रमांक 5 मध्ये पहा, बँकेची माहिती विचारल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरा. बँकेचा IFSC कोड, बँकेचे नाव, शाखा व खाते क्रमांक अशी सर्व माहिती व्यवस्थित भरा. व क्रमांक 6 मध्ये पहा, अपलोड आवश्यक कागदपत्रे.
व प्रत्येक कागदपत्रांची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी. पहा मित्रांनो, क्रमांक 6 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहेत व प्रत्येक कागदपत्रांची साईज ही 2 MB पेक्षा जास्त नसावी. यामध्ये अर्जदाराचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे, आधार क्रमांक, आधार कार्ड अपलोड करायचं आहे, बँक पासबुक अपलोड करायचं आहे, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र तसेच रहिवासी दाखला आणि जर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असेल तर दारिद्र्य रेषेखालचा दाखलासुद्धा इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. पुढे सेव्ह या बटनावर क्लिक करून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. अतिशय साधी व सोपी पद्धत आहे मित्रांनो. व्यवस्थित माहिती समजून घेतली असेल अशी आशा करतो. आणि जर एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुणे जिल्ह्यातील सर्व महिलांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. भेटूया लवकरच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.